औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र वीज उपकेंद्र, 100 फुटी जोडणी रस्ता आणि स्वतंत्र जलवाहिनीची कामे लवकर पूर्णत्वास जावीत यासाठी अधिक कार्यक्षमतेने पाठपुरावा करावा. तसेच कामे अपूर्ण ठेवणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले. जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी महापालिका आयुक्त सुनील लहाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष बनसोड, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे निकेश गुप्ता, अकोला औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल, लघु उद्योग भारतीचे पंकज बियाणी, आशिष चंद्राणा, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र जाधव, केदार पवार, महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रतीक्षा शंभरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील आदी उपस्थित होते. महान प्रकल्प ते एमआयडीसी जलवाहिनीचे काम तातडीने पूर्ण करावे. काम अपूर्ण ठेवले जात असल्यास संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी. शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावांचा सक्षम पाठपुरावा करावा. सीएफसी सेंटर व उद्योग भवनासाठी आवश्यक विद्युतीकरणासह सर्व मान्यता तात्काळ मिळवून कामे पूर्ण करावीत. उद्योजकांच्या अडचणी दूर करून जिल्ह्यात उद्योग वृद्धीसाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी मीना यांनी दिले. औद्योगिक परिसरातील अनेक पथदिवे बंद असल्याची बाब निदर्शनास आली असून त्याची पाहणी सर्व करून पथदिवे सुरू करण्यात यावेत. संबंधित कामे पूर्ण न करता कंत्राटदाराचे देयक अदा करू नये असेही त्यांनी स्पष्ट केले. नगर विकास विभागाच्या बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीमची माहिती नगर रचना सहाय्यक संचालक सादिक अली यांनी दिली. नकाशा मंजुरीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी उद्योग केंद्राचे अधीक्षक भगवंत अनवाने यांनी आभार मानले.